सावळ्या विठुरायाच्या तुळशी पूजेमुळे सामान्य भाविकांना रांगेत ताटकळत तासनतास उभं राहावं लागतंय आणि म्हणूनच आषाढी यात्रेपर्यंत विठ्ठलाच्या संपूर्ण तुळशी पूजा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तात्काळ बंद कराव्यात, जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन मिळेल, अशी मागणी आता वारकरी संप्रदायाकडनं होताना दिसतेय। 2 दिवसांपूर्वीच भाविकांना दर्शन रांगेमध्ये ताटकळत उभं राहावं लागतंय आणि ह्याबाबत भाविकांमधून नाराजी व्यक्त होत होती। यानंतर आता थेट तुळशी पूजा बंद करण्याची मागणी सुद्धा वारकरी संप्रदायाकडनं केली जाते। रामकृष्ण हरी। आषाढी यात्रा तोंडावर असताना मंदिराच्या दर्शन रांगेचं व्यवस्थापन हे सुयोग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे। मात्र या दर्शन रांगेमध्ये कालपासून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे। याला मुख्य कारण असं आहे की मंदिर समितीनं अलीकडच्या काळामध्ये ज्या तुळशी पूजा सुरू केलेल्या आहेत, या तुळशी पूजा दिवसभरामध्ये साधारण 90 तुळशी पूजा सुरू केल्या जातात, ज्या सुरुवातीला 40-45 फक्त होत्या। याच्यामध्ये अनेक भाविक असतील, याच्यामध्ये वेळेचा अपव्यय खूप होतो। 2 ते 2.5 तास दिवसभरातले मुख्य दर्शनार्थींचे निघून जातात, त्यामुळे मूळ दर्शनार्थीवरती याचा परिणाम होत आहे। दर्शन रांग तासनतास जागेवरती थांबलेली असते। नित्योपचाराच्या वेळेमध्ये ह्या तुळशी पूजा केल्या जातात। याच्यामुळं मंदिर समिती केवळ आर्थिक उत्पन्नाकडे बघतेय का, सर्वसामान्य रांगेत थांबलेल्या भाविकांकडे मंदिर समितीचं लक्ष नाहीये का, असा एक वारकरी म्हणून आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये तात्काळ आषाढी वारीपर्यंत तरी किमान या तुळशी पूजा बंद करण्यात यावा अशा पद्धतीचा मेल केलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, या सर्वांना या संदर्भामध्ये आम्ही भूमिका जाहीर केलेली आहे। मंदिर समितीला आमची विनंती आहे की त्यांनी किमान आषाढीपर्यंत तात्काळ या तुळशी पूजा बंद करून दर्शन रांगेतील भाविकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा। रामकृष्ण हरी। मी पंढरपुरातल्या वारकरी या नात्याने बोलत आहे की शासनाला एक विनंती करू इच्छितोय की अखिलकोट ब्रह्मांड नायक असणाऱ्या परमात्म्याचं जे पददर्शन, जगामध्ये फक्त एकमेव असा देव आहे की त्या देवाचं पायाचं दर्शनासाठी ओढ असते आणि भक्तांनाही त्याची आवड असते। भक्तालाही तेवढीच इच्छा असते, कारण जोपर्यंत देवाचं पायावर डोकं ठेवत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाचं सार्थक होऊ शकत। तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखलिया। आणि अशा भावनेनं येणाऱ्या भाविकाला वारी अजून लांब आहे, वारी जवळच आलेली आहे, पण वारीच्या अगोदरच जर आम्हाला 6-7 तास जर बारीमध्ये उभा राहावं लागत असेल तर शासनाने याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यावं। जर शासनाने याकडे ताबडतोब जर लक्ष नाही दिलं तर वारकरी याच्यावरती उठाव केल्याशिवाय राहणार नाहीत। रामकृष्ण हरी। आषाढी वारीच्या अगोदर नव्हे तर कायमस्वरूपी 12 महिने पंढरपूरमध्ये गर्दी असते आणि या गर्दीच्या अनुषंगानं आज या तुळशी पूजेमुळे जे होणारा वारीमधला व्यत्यय आहे, त्या व्यत्ययामुळं नागरिकांचे आणि भक्तांचे ससे हुलपट होण्याचा हा प्रकार समितीचा सुरू आहे। कारण त्यामध्ये दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना बराच वेळ त्या वारीमध्ये घालवावा लागतोय। त्यांचं पुढचं नियोजन सुद्धा सगळं फिसकटलं जातंय। याचं काहीही तारतम्य या समितीला नाही आहे आणि त्या समितीने ह्या तुळशी पूजेच्या अनुषंगानं वाट पाहे उभा भेटीची आवडी असा असणारा भगवान परमात्म्याला दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना वाट खरोखरच पाहायला लावायची वेळ या भक्तांवरती आलेली आहे। कारण याला सर्वसाधारणपणे समिती जबाबदार आहे आणि समितीने या तुळशी पूजेचं काहीतरी नियोजन करून इकडं वारीही सुरू राहावी आणि तुळशी पूजाही सुरू राहावी, या अनुषंगानं काहीतरी उपाययोजना कराव्यात असं माझं मत आहे।